नमस्कार. माझं नाव मिलिंद जोशी. आज मराठी विश्वच्या तर्फे मराठी विश्वच्या वतीने मी स्नेहवन या संस्थेचे संस्थापक आणि संचालक अशोक देशमाने यांच्याशी गप्पा मारणार आहे. या गप्पांमधून आपल्याला स्नेहवनच्या कार्याची ओळख करून घेता येईल आणि अशोकशी थेट गप्पा मारता येतील. महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त आणि त्यामुळे कित्येक शेतकऱ्यांनी ज्या आत्महत्या केल्या त्याच्याबद्दल आपण बरंच वाचलं असेल. तर अशा उद्ध्वस्त घरांमधल्या मुलांची आणि इवन दुसऱ्या काही गरीब मुलांच्या संगोपनाची आणि शिक्षणाची जबाबदारी स्नेहवन ही संस्था गेली कित्येक वर्ष घेते आहे. अशोक देशमाने या इंजिनियर तरुणाने आय टी मध्ये असलेली चांगल्या पगाराची नोकरी सोडून ह्या मुलांची काळजी घेण्याचं, या मुलांची जबाबदारी घेण्याचं, त्यांना वाढवण्याचं अ, वसा हातात घेतला आणि त्यांनी ते आता तो नियमाने पाळत आहेत. त्यामध्ये त्यांची पत्नी अर्चना, तिचाही त्यांना अतिशय मोठा सहभाग आहे. तर ह्या त्यांच्या कार्याबद्दल आपल्याला माहिती करून घ्यायची आहे. आपण अशोकशी गप्पा मारून लवकरच ती माहिती करून घेऊ. त्याही आधी मला मराठी विश्व आणि मराठी विश्वच्या अध्यक्षा अनघा एरंडे आणि त्यांचे सगळे सहकारी यांचे मनापासून आभार मानायचे आहेत. कारण मराठी विश्व न्यू जर्सी ही अमेरिकेतली एक खूप मोठी मराठी संस्था आहे, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. आणि या सगळ्या सभासदांसमोर या संस्थेची माहिती प्रसारित करणं मराठी विश्वाच्या मदतीशिवाय शक्यच झालं नसतं. सो थँक यू सो मच. आणि आता आपण पहिल्यांदा एक छोटीशी अ, स्नेहवनची ओळख करून देणारी एक व्हिडिओ क्लिप बघूया आणि नंतर मग मी अशोक देशपांडेंना या कार्यक्रमात. तर पहिल्यांदा मी हे शेअर करणार आहे व्हिडिओ. शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करतो तेव्हा तो स्वतःसोबतच आपल्या कुटुंबाच्या भवितव्याचीही राख रांगोळी करून जात असतो. मी काही दिवस आईकडे राहिले, काही दिवस पुन्हा लेकरांनी घेऊन तिथं काय राहिले. आता पत्र्याचं घर आहे व साधं घर आहे. ते पाहुण्या कोण खायचं प्यायचं कधी हे करायचं. एकतर आमचं घरच कसं तरी चालायचं, कारण दुष्काळामध्ये शेतीमध्ये काही पिकवत नव्हतं, गावामध्ये काही काम लागत नव्हतं आणि आईला दुसरं काही होत नव्हतं. एका गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या अशोक उस्मानेने मेहनतीने शिक्षण केलं आणि आयटी क्षेत्रात लाखात पगार येऊ लागला. आयटी आलोय तिथे 10-20 हजारासाठी लोक आत्महत्या करतात, स्वतःचं आयुष्य संपवतात, लेकरांचे शिक्षण थांबतात. एका सुट्टीत तो आणि आपल्या अवतीभोवतीला दिसले. असंच विना शिक्षणाचं राहिलं तर ही मुलंही त्याच विनाशाच्या मार्गावर जाणार हे सत्य अशोकला दिसलं. अशोकने एक निर्णय घेतला. या अनाथ मुलांना त्याने आपलं म्हणायचं ठरवलं. अशोकने आपली आयटीची नोकरी सोडून दिली आणि स्नेहवन नावाचं रोपटं लावलं. 10x10च्या 2 रूम मध्ये आम्ही सुरुवातीला राहायचो. एका रूम मध्ये 18 मुलं झोपायचे. 2017 मध्ये 25 मुलं झाली. 2018 मध्ये 52 मुलांची जबाबदारी झाली. लग्न झालं माझं 8 दिवसामध्ये. मी इथं पुण्यामध्ये 4 दिवसामध्ये येते आणि तेव्हा 25 मुलं होते. त्या 25 मुलांचा मी स्वयंपाक करायचे. तर तिथे त्यांच्या 3 खोल्यांमध्ये ते स्वतः, त्यांचं कुटुंब, आणखीन एक 25-30 मुलं असे सगळे दाटीवाटीने राहत होते. पुण्याच्या डॉक्टर कुलकर्णी दाम्पत्याने अशोकची तळमळ आणि जिद्द पाहून स्नेहवनसाठी आळंदी जवळ 2 एकर जागा दान दिली. इतर दात्यांच्या आर्थिक सहाय्याने आज स्नेहवनचं रोपटं फुलून एखाद्या बागेसारखं झालं आहे. स्नेहवनमुळे आज तब्बल 180 आत्महत्या पीडित कुटुंबातील मुलं केवळ शैक्षणिकच नाही तर शारीरिक, मानसिक, सांस्कृतिक आणि सामाजिक अशा सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करत आहेत. स्नेहवन परिसर स्वयंपूर्ण आणि स्वावलंबी असण्याकडे भर देतं, जेणेकरून या मुलांना पर्यावरणपूरक वातावरणही मिळतं आणि त्यांच्यात चौकसपणा आणि उद्योजकतेची वृत्तीही निर्माण होते. कुठल्याही सरकारी किंवा राजकीय अनुदानाविना चालणाऱ्या स्नेहवनची क्षमता आज समाजाच्या आश्रयाने जसजशी वाढत जाते
अशोकही दुप्पट जोमाने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या मुलांना आपल्या परिवारात सामावून घेत आहेत. खडतर परिस्थितीतूनही हा ज्ञानयज्ञ असाच अखंडित सुरू ठेवण्यासाठी आपले सहकार्य अनमोल आहे. अमेरिकेच्या बृहन महाराष्ट्र मंडळाच्या समस्त बांधवांना विनंती आहे की त्यांनी येत्या भारतवारीत स्नेहवनला आवर्जून भेट द्यावी आणि स्क्रीनवरच्या QR कोडचा फोटो घेऊन स्नेहवनच्या संकेतस्थळावरून आमच्या प्रकल्पाबद्दल माहिती घ्यावी. धन्यवाद. तर अशोक देशमाने, मराठी विश्व न्यू जर्सी तर्फे तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार, धन्यवाद. तुमच्या कार्यक्रमाविषयी समजून घ्यायला, जास्ती माहिती मिळवायला आम्हाला अतिशय आवडेल. तर आपण सुरुवात करूया. एक IT मधली चांगल्या पगाराची नोकरी असताना ह्या मुलांच्या बद्दल एवढी काळजी वाटणं, त्यांची जबाबदारी घेणं, हे सगळं कसं सुचलं आणि तो प्रवास कसा सुरू झाला? पहिल्यांदा तर अनघाताईंचे, मिलिंद काका तुमचे आणि मराठी विश्वाच्या सर्व परिवाराचे मनापासून आभार की त्यांनी इथे स्नेहवनचं काम सांगण्यासाठी, इथे व्यक्त होण्यासाठी मला व्यासपीठ दिलं. स्नेहवनचा प्रवास 8-9 वर्षापूर्वी सुरू झाला. तेव्हा मी IT मध्ये नोकरी करायचो. पण IT मध्ये नोकरी करत असताना सडनली 2 दिवसात मी निर्णय घेतला की सगळं सोडायचं आणि मुलांच्या शिक्षणासाठी काम करायचं. पण ते 2 दिवसामध्ये झालेलं नव्हतं. तर मी मूळचा परभणी जिल्ह्याचा आहे. परभणी जिल्ह्यामध्ये माझं बालपण गेलं. आत्महत्याग्रस्त शेतकरी, ऊसतोड कामगार, शेतमजूर असं पाहत पाहत मी मोठा झालो. आई वडील दोघंही कष्ट करायचे, शेतीमध्ये काम करायचे आणि शेतामध्ये काम करत असताना त्यांचं एक ध्येय होतं की आपल्या लेकरांना शिकवावं. पण घरची गरिबी इतकी होती की लहानपणापासून आम्ही स्वतःही काम करून शिकलो. गॅरेजवर काम केलं, ट्रकवर काम केलं आणि मध्ये आई कामाला जायची. तर तेव्हा 20 रुपये रोज तिला मिळायचा. 7वी पर्यंत आमचं गावात शिक्षण झालं. 8वी 9वी 10वी बाजूच्या गावात शिक्षणाला जावं लागायचं. तर तिथे 2 रुपये आम्हाला घरून मिळायचे. तर तेव्हा बोनोटवर बसून, टपावर बसून, जीपला लटकून आमचा असा प्रवास व्हायचा. आणि हे प्रवास करत असताना 8वी 9वी 10वी मध्ये खूप जिद्दीने अभ्यास केला. चांगले शिक्षक मिळाले. त्यांनी मला स्वामी विवेकानंदांचं एक पुस्तक वाचायला दिलं आणि त्या पुस्तकाने माझ्या जीवनामध्ये थोडासा बदल घडला. एक जीवनाला दिशा मिळाली की आपण काहीतरी चांगलं करायला पाहिजे. 11वी 12वी पासून शहरामध्ये राहायला गेलो. शहरामध्ये राहत असताना असंख्य अडचणी तिथे होत्या आणि त्या अडचणींमधून मार्ग काढत असताना खूप चांगले लोक मला भेटले. मी काम करून शिकलो. घरून 200-300 रुपये मिळायचे आणि खर्च जवळपास 1200-1300 रुपये लागायचा. तर मग ते 1000-1200 रुपये कमवण्यासाठी दुसऱ्याच्या घरामध्ये, दुसऱ्याच्या याच्यामध्ये काम करावं लागायचं. असं करत असताना माझं मास्टर्स झालं. मास्टर्स करून हैदराबादला पुढचं काही शिक्षण घेतल्यानंतर मी नोकरीला लागलो. कॉलेजमध्ये असताना बाबा आमटेंचं काम माहीत पडलं. बाबा आमटेंचे विचार प्रेरित करून गेले आणि मग नोकरी लागल्यानंतर मी ठरवलं की आपल्याला खूप साऱ्या लोकांनी मदत केली आहे, तर आपल्या परीने आपणही इतरांना जे शक्य होईल ती मदत करायला पाहिजे. आणि मग मी पगारीतला थोडासा भाग बाजूला काढून मुलांच्या शिक्षणावर मदत करायला लागलो. आणि त्याच्यानंतर काही दिवसानंतर असं वाटलं की फक्त पैसे देऊन प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही, तर वेळ पण द्यायला पाहिजे. मग अशोक, मला वाटतं मध्ये थोडं इंटरप्शन झालं. मी परत सुरू करतो. इथे मध्ये 1 सेकंद आवाज येत नव्हता काही. मी मग माझं बालपण सगळं शेतकरी कुटुंबात गेल्यामुळे आणि मग मी जेव्हा नोकरीला लागलो तेव्हा मी ठरवलं की आपण इतरांना मदत करायला पाहिजे आणि दर महिन्याला मग पगारीतला थोडासा भाग बाजूला काढून मुलांच्या शिक्षणावर मदत करायला लागलो. आणि असं करत असताना 13, 14, 15 मध्ये मराठवाडा विदर्भात खूप दुष्काळ पडला. या दुष्काळामध्ये माझ्या गावात आत्महत्या झाली, आजूबाजूच्या गावात आत्महत्या होत होत्या आणि बरेच शेतकरी गाव सोडत होते. मी त्यांना म्हटलं तुम्ही गाव सोडताय पण या मुलांच्या शिक्षणासाठी तुम्ही काय करणार? उद्या जर हे नाही शिकले तर ह्या चक्रातून हे बाहेर पडणार नाहीत आणि हे कुठेतरी गावगुंड होतील, कुठेतरी व्यसनाच्या अधीन जातील. ते म्हटले साहेब हा शिकून का कलेक्टर थोडी होणार आहे? आणि त्या एका शब्दाने माझ्या मनात घर केलं. खरंच हा शिकून कलेक्टर होणार आहे का? आणि नाही झाला तर कुणाला फरक पडेल? उद्या आपणही IT मध्ये नोकरी करू, चांगल्या पगाराची नोकरी असेल, 25 वर्षानंतर आपण कुठेतरी खूप चांगला सेटल झालेला असू, पण गाव असेल का नाही माहित नाही. आणि आपण AC रूम मध्ये बसून फक्त चर्चाच करत बसू, सिस्टीमला नाव ठेवत बसू.
तर त्यापेक्षा आपण काहीतरी करायला पाहिजे. मग काय करायचं, तर म्हटलं आपण या मुलांना चांगलं शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करायचे. आणि मग तिथून प्रवास सुरू झाला, की या मुलांना शिक्षण कसं चांगलं देता येईल. आणि मग कोण करायचं, तर आपण करायचं. कधी करायचं, तर आज आता ताबडतोब करायचं. उद्या काय होईल माहित नाही. लग्न झालेलं नव्हतं, 25-26 वर्ष वय होतं. आणि मग तिथून मुलांच्या शिक्षणावर काम करण्यासाठी प्रवास सुरू झाला. आणि वयाच्या 25व्या वर्षी स्नेहवनची सुरुवात केली. सुरुवातीला नोकरी सोडायचा निर्णय घेतला होता, पण मग घरून आणि बाकीच्या सगळ्या कुटुंबातून विरोध झाला. आणि मग नोकरी करत करत किती करता येईल, आपल्या पगारीतून आपल्याला किती मुलं सांभाळता येतील, असं करत करत असताना सुरुवातीला 18 ते 20 मुलांची जबाबदारी घेतली आणि स्नेहवनची सुरुवात झाली असं. ती मुलं जी व्हिडिओ क्लिपमध्ये दाखवली, तो त्यावेळेचा फोटो आहे का? बाजूबाजूला सगळे एका खोलीत झोपलेले होते. हो, सुरुवातीला जेव्हा स्नेहवन सुरू झालं तेव्हा 10 बाय 10च्या 2 रूम भाड्यानं घेतल्या. आणि त्या 10 बाय 10च्या 2 रूम मध्ये आम्ही जवळपास 25 जण राहायचो. एका रूम मध्ये जवळपास 18-18 मुलं झोपायची. सुरुवातीला नाईट शिफ्ट करत करत सगळं केलं. आणि रात्रभर जॉब करायचा, दिवसभर हे करायचं. मग 3-3.5 तास फक्त झोप व्हायची. अरे आणि मग बापरे. तिथे त्या 10 बाय 10च्या 2 रूम मध्ये असंख्य अडचणींमधून आमचं काम चालायचं. आणि मग लग्नाचा विषय घरात निघाला, की आता लग्न करायचंय. आणि मग तेव्हा मी ठरवलं, की दोन्हीपैकी एकच काही ते आपण निवडायला पाहिजे. एक तर मुलांसाठी काम करायचं किंवा आपलं आपलं आयुष्य आपण बघायचं. तर मग मी तेव्हा ठरवलं, की आपलं काम आता बऱ्याच दिवसाने पुढे गेलं आहे, तर आपण दोन्हीपैकी एकच निवडायचं. आणि मग मी नोकरी सोडून दिली. आणि नोकरी सोडून दिल्यानंतर मग त्या 10 बाय 10च्या 2 रूम मध्ये आमचं सगळं स्नेहवन सुरू झालं असलं. पण मग लग्न झाल्यावरती बायकोची साथ कशी मिळाली? कारण ते कधी कधी कठीण होऊ शकतं, की तिलाही तशीच जबाबदारीची जाणीव किंवा तयारी असायला हवी. हो, बरोबर आहे. लग्नाचाही आमचा एक किस्सा आहे. त्यामध्ये लग्नाच्या अगोदरच मी ठरवलं होतं, की दोन्हीपैकी एक निवडायचं आणि मी नोकरी सोडून दिली ती. दिवाळीच्या 15 दिवस सुट्ट्या होत्या. त्या 15 दिवसामध्ये लग्न करायचं होतं, वापस यायचं होतं आणि मुलांसाठी परत काम करायचं होतं. मग त्यामध्ये एका एका दिवसात 15 दिवसामध्ये मुलगी पाहायची म्हणून एका एका दिवसात 3-3 मुली पाहायचा कार्यक्रम सुरू झाला. जिथे अगोदर मला जेव्हा सॉफ्टवेअर इंजिनियर होतो, मला जेव्हा चांगलं पॅकेज होतं, तेव्हा माझ्यासाठी 10 लाख रुपये हुंडा घेऊन लोक मागे होते, की माझी मुलगी करा. आणि मग ते जेव्हा नोकरी सोडली त्या लोकांनी फोन बंद केले, की अक्षरशः मुलगी भेटणंही अवघड होतं. तर मग मी ठरवलं, की आपल्याला अशा मुलीशी लग्न करायचं जिला हे काम मान्य असेल. मग आम्ही सोमवारी मुलगी पाहायला गेलो. अर्चना नावाच्या मुलीला पाहायला गेल्यानंतर तिचं शिक्षण चालू होतं. 19-20 वर्ष तिचं वय होतं. आणि मग त्यांना विचारलं, की बाबा आयुष्यभर कोणतीही तक्रार नाही करायची, ह्या अटीवर लग्न करावं लागेल. जे आहे जसं आहे तसं आयुष्यभर राहायचं, आयुष्यभर मुलांमध्ये खायचं. हे मान्य असेल तर आपण लग्न करू. मग तिनं ते मान्य केलं. आणि त्याच्यानंतर जवळपास 5 दिवसामध्ये आमचं 7 दिवसामध्ये आमचं लग्न 5 दिवसामध्ये आमचं लग्न झालं. सोमवारी मुलगी बघितली, शुक्रवारी आमचं लग्न झालं. आणि मग तिथं आम्ही स्नेहवनमध्ये राहायला लागलो. तेव्हा तिला आधी सांगितलं होतं, की बाबा असं असं काम असणार आहे इथे. काम किती असेल हे माहित नाही, किती तास करावं लागेल हे माहित नाही. दोन्ही गोष्टी अनिश्चित आहेत. किती संकट येतील ते माहित नाही. आपल्याला कोणताही वारसा नाहीये, त्यामुळे जे काही शिकायचे ते आपल्याला काम करत करत शिकावं लागणार. आणि प्रचंड मानसिक आणि शारीरिक क्षमता याच्यामध्ये आपल्याला द्यावी लागेल. मग ती सगळं स्वयंपाक ती एकटीच करायची. जवळपास 30 लोकांचा स्वयंपाक ती एकटीच करायची. 19व्या वर्षी तिने मला इतक्या मुलांसोबत स्वीकारलं होतं. आणि त्यामुळे तिची मानसिक, शारीरिक सगळ्या गोष्टींची कसोटी लागायची. असंख्य अडचणी यायच्या. पण मग जेव्हा काय होतं, आम्ही ही पांडुरंगाची सेवा म्हणून आम्ही हे काम करतो. आणि पांडुरंग त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी आम्हाला बळ देतो असं आम्हाला वाटतं. पहिल्यापासून त्या धारणेवर काम चालू आहे. त्यामुळे दोघंही आम्ही एकत्र काम करतो. मग एवढ्या लहान स्केलवरून सुरुवात करून आता मी तुमच्या स्नेहवनचा परिवार बघितला आळंदीजवळ, त्या जागेमध्ये कसे काय मूव झाला? त्यामध्ये सुरुवातीला जेव्हा बायको 30-40 लोकांचा स्वयंपाक करायची, तिचं कामाच्या लोडमुळे मिसकॅरेज झालं. आणि आमचं पहिलं बाळ आम्हाला गमवावं लागलं. त्या मिसकॅरेजमुळे आम्ही एक डॉक्टर कुलकर्णी म्हणून आहेत, त्यांचं हॉस्पिटल आहे तिथे भोसरीमध्ये. तर त्यांच्याकडे आम्ही ट्रीटमेंटला म्हणून गेलो. आणि ट्रीटमेंटला गेल्यानंतर ते म्हणले होते, देशमाने म्हणजे तुम्ही तेच का जे मुलांसाठी काम करता? म्हटलं हो. मग त्यांनी ते काम जवळून बघितलं. 2 वर्ष त्यांनी काम जवळून बघितल्यानंतर ते म्हणले, की आम्हाला तुमच्यासोबत इन्व्हॉल्व्ह व्हायचंय. 2018 मध्ये परत प्रीमॅच्युअर डिलिव्हरी झाली. तोपर्यंत ते आमच्या कामाशी बरेच जोडलेले होते. प्रीमॅच्युअर डिलिव्हरी झाल्यानंतर 1.5 किलोचं बाळ होतं. 7व्या महिन्यात डिलिव्हरी झाली.
आणि ते म्हणले की बाबा ह्या बाळाला घेऊन तुम्ही इथे राहू नका, याला इन्फेक्शन होईल. तर मी म्हणलं बाबा आमचं हे कुटुंब आहे, आमच्या कुटुंबाला सोडून आम्ही राहणार नाही. आणि मग ते म्हणले की ठीक आहे, काय अडचण नाही. आणि मग आम्ही परत राहायला लागलो सोबत. आणि त्या सगळ्या प्रवासामध्ये जिथं आमचं मिसकॅरेज झालं होतं, जिथे प्रीमॅच्युअर डिलिव्हरी झाली होती, 2 वर्षाचा आमचा परिचय होता, ते डॉक्टर कुलकर्णी म्हणले की आम्हाला तुम्हाला मदत करायची, आम्ही कशा प्रकारे मदत करावी. मी म्हणलं सर आम्हाला जागा पाहिजे, आम्हाला जागेची फार अडचण आहे. आणि मग त्यांच्या आईच्या नावाने त्यांनी आम्हाला जवळपास 2 कोटी रुपयाची 2 एकर जागा आम्हाला दान केली. आणि मग ती जागा 2019 मध्ये आम्हाला मिळाली. 2019 फेब्रुवारीला आम्हाला जागा मिळाली. मार्चला आम्ही ठरवलं की काही झालं तरी तिथे राहायला जायचं. आणि 3 महिन्यामध्ये छोटस पत्राचं घर उभं केलं. आणि जून 2019ला आम्ही नव्या जागेमध्ये शिफ्ट झालो. असं पण आता तिथे केवढ्या गोष्टी सोयी आणि बिल्डिंग उभ्या झालेल्या आहेत. 3 हॉस्टेल्स आहेत, वाचनालय आहे, लॅब आहे. हे सगळं कसं झालं? तर याच्यामध्ये काय होतं की सुरुवातीला आम्हाला जेव्हा आम्ही काम चालू केलं होतं, तर तेव्हा आम्हाला असंख्य गोष्टी डोक्यामध्ये होत्या की आपल्याला मुलांसाठी हे करायचंय, ते करायचंय, सगळ्या गोष्टी करायच्या. तेव्हा जेव्हा नवीन जागा मिळाली, ते नवीन जागेवर असं होतं की तिथे लाईट नव्हती, पाणी नव्हती, दूध नव्हतं, गॅस नव्हतं, सिक्युरिटी नव्हती, काही नव्हतं. आणि मग जेव्हा आम्ही तिथे राहायला आलो, तेव्हा आम्ही ठरवलं की हे सगळे चॅलेंजेस देवानं आपल्याला स्वतःला काहीतरी घडवण्यासाठी आणि स्वतःला काहीतरी मार्ग काढण्यासाठी दिले. ही संधी आहे आपल्याला. या अडचणी नाहीत तर ही संकट म्हणजे आपल्यासाठी संधी आहे. आपण याच्यातून मार्ग काढायला पाहिजे आणि मुलांनाही ते शिकवायला पाहिजे. आणि मग तिथून आम्ही मार्ग काढायला सुरुवात केली. तिथे आम्हाला लाईट नव्हती, दूध नव्हतं, गॅस नव्हतं, सिक्युरिटी नव्हती, रोड नव्हते. मग एकेका गोष्टीवर आम्ही मार्ग काढायला सुरुवात केली. एके गायपासून गौशाळा सुरू झाली, तर आज जवळपास 20 गिरगाई आमच्याकडे आहेत, जिथे मुलांना A to मिल्क खायला मिळतं. आणि इथे आल्यानंतर मग बायकोला म्हटलं की तू किती लोकांचा स्वयंपाक बनवशील, तर ती म्हणली तुम्ही जेवढे सांभाळाल तेवढ्याचा स्वयंपाक मी बनवेल. इथे आमच्याकडे 50 मुलं निवासी झाले. 50 मुलांचा स्वयंपाक ती एकटी चुलीवर बनवायची, त्याच्यासोबत तिला आई मदत करायची. आणि मग इथे मग आम्ही ठरलो की आपण आपला स्वतःचा गॅस बनवायचा. आणि मग आम्ही इथे गॅस बनवायला सुरुवात केली. पहिल्या वर्षी 1,000 लिटर, आता जवळपास 10,000 लिटर गॅस आमच्याकडे बनतो. जवळपास 100 लोकांचा स्वयंपाक पूर्ण ऑर्गॅनिक पद्धतीने इथे बायोगॅसवर बनवला जातो. किचन वेस्टही पूर्ण रिसायकल केलं जातं. त्यानंतर इथे लाईट मिळायची नाही. मग आम्ही ठरवलं की आपल्याला आपली लाईट स्वतःची असायला पाहिजे. आणि मग पहिल्या वर्षी 10 किलोवॅट, आता जवळपास 70 किलोवॅटचा प्लांट आमच्याकडे लाईटचा आहे. जवळपास 200 पॅनल आमच्याकडे इथं आहेत, ज्याच्या माध्यमातून पूर्णच्या पूर्ण इलेक्ट्रिसिटी 2 एकरची आम्ही इथेच बनवतो. मुलांना ते बरं. प्रॅक्टिस होतो. सगळं पाणी असेल, स्ट्रीट पोल असतील, सगळे सोलारवर चालतात. सगळा कॅम्पस जो आहे तो पूर्ण 100% सोलारवर चालतो. महाराष्ट्रातला हा पहिला प्रकल्प आहे जो 100% सोलारवर चालतो. त्यानंतर इथे मग आमचं स्वप्न होतं की आपण फक्त खाऊपिऊ घालणं आपला उद्देश नाहीये, तर मुलांना चांगलं शिक्षण मिळावं. आणि मग आमच्याकडे 2 पॅरलल एज्युकेशन सिस्टीम आम्ही रन करतो. शाळेमध्ये मुलं जातात, कॉलेजमध्ये जातात. त्याच्यानंतर आम्ही मुलांना इथे मलखांब शिकवतो, कॉम्प्युटर शिकवतो, लाठीकाठी शिकवतो, प्रोफेशनली चेस शिकवतो, कथ्थक शिकवतो. ज्या मुलाला जसं आवड आहे तसं शिक्षण देण्याचा आम्ही इथे प्रयत्न करतो. त्यानंतर मग इथे आम्ही जेव्हा आलो तेव्हा आमचा जो उद्देश होता की मुलांना प्रॅक्टिकल एज्युकेशन द्यायचंय, त्यासाठी मग मुलांना इथे आम्ही सायन्स लॅब बनवली, ज्याच्या माध्यमातून मुलांना प्रॅक्टिकली सायन्स शिकता येतं. इथे फिजिक्स इलेक्ट्रॉनिक्स लॅब बनवली, ज्याच्या माध्यमातून मुलांना सगळं प्रॅक्टिकली शिकता येतं. इथे संगीत रूम बनवली. ज्या मुलाला जशी आवड आहे तसं शिक्षण देण्याचा आम्ही इथे प्रयत्न करतो. आमच्याकडे मागच्या 8 वर्षापासून कोणीही टीव्ही बघत नाही. वेगवेगळे उपक्रम आम्ही इथं राबवतो. ज्याच्यामधला एक उपक्रम आहे वन मूवी वन बुक, ज्याच्यामध्ये प्रत्येक मुलाने आठवड्यात एक पुस्तक वाचायचं असतं. आठवडाभर जो पुस्तक वाचतो त्याला रविवारी एक चांगला पिक्चर दाखवतो. पण ज्याला पिक्चर पाहायचा त्याला पुस्तक वाचणं कंपल्सरी असतं. त्यामुळे मग लहानपणापासून मुलांना वाचनाची गोडी लागावी यासाठी आम्ही इथे 20 पुस्तकांपासून लायब्ररी सुरू केली. आज जवळपास 10 ते 15 हजार पुस्तकं आमच्याकडे ग्रंथालयात आहेत. आणि वाचलं का नाही वाचलं कसं समजेल, तर रिंगण म्हणून एक ऍक्टिव्हिटी असते, ज्याच्यात मुलं गोल रिंगणात बसतात आणि ज्यानं जे पुस्तक वाचले त्याच्यावर त्यानं 5 मिनिटं रोज बोलायचं असतं. सॉफ्ट स्किल वाढाव्या, मॅनेजमेंट स्किल वाढाव्या, लिडरशिप क्वालिटी वाढावी यासाठी इथे फॉर दी पीपल बाय दी पीपल नावाचा कन्सेप्ट असतो, ज्याच्या माध्यमातून सगळा प्रकल्प जो आहे तो मुलंच सांभाळतात. एक जण अकाउंटचा लीडर आहे, एक जण कम्प्युटर डिपार्टमेंटचा लीडर आहे, एक जण किचन डिपार्टमेंटचा लीडर आहे. आणि त्याच्या माध्यमातून मुलांना इथे प्रॅक्टिकली शिक्षण देण्यावर आम्ही जास्त भर देतो. मुलांना इथे फक्त जॉब ओरिएंटेड एज्युकेशन आम्ही देत नाही, तर इथे स्किल डेव्हलपमेंटवर आम्ही जास्त फोकस करतो.
मुलांना डेअरी फार्मिंग शिकवतो, ऑर्गॅनिक फार्मिंग शिकवतो. मुलांना शेती रिलेटेड उद्योग शिकवण्यासाठी आम्ही इथे 5 मशीन घेतल्या, ज्याच्या माध्यमातून कांद्याचा मसाला बनवणं, डाळ बनवणं, तेल काढणं, पापड बनवणं, चिप्स बनवणं, ह्या प्रक्रिया इथे मुलांना शिकवतो. प्लंबिंग, इलेक्ट्रॉनिक्स पासून रोबोटिक्स पर्यंतची लॅब आमच्याकडे इथे आहे. स्विंग मशीनचा प्रोजेक्ट इथे आहे, ज्याच्या माध्यमातून मुलांना गार्मेंट इंडस्ट्री आम्ही इथे शिकवतो. आणि असे बऱ्याच प्रकारचं शिक्षण देण्याचा आम्ही इथे प्रयत्न करतो. नाही, हे शिक्षणाबद्दल मला एक प्रश्न आहे. तुम्ही पहिल्यांदा इथे शाळा कॉलेज म्हणालात, ते काय जवळपासच्या गावांमधली शहरांमधली शाळा आणि कॉलेज का? हो, इथे पहिली ते 15वी पर्यंतचे आमच्याकडे मुलं आहेत. जवळपास 6 वर्षापासून 22 वर्षापर्यंत मुलं आहेत. मग आम्ही आजूबाजूच्या शाळा कॉलेज सोबत टायप करतो. त्यांची जी फीस असेल, ज्यांचा जो खर्च असेल तो आम्ही उचलतो आणि त्यांना शाळेमध्ये पाठवतो, कॉलेजमध्ये पाठवतो. आता सगळ्यात मोठे मुलं जे आहेत ते BCA करतात, त्याच्यानंतरचे 12वीला आहेत. एक जण मुलगा जो आहे तो MSc ऑर्गॅनिक केमिस्ट्री झाला आणि तो जॉबलाही लागला. अरे हे वा. सगळ्यात छोटे हे 6 वर्षाचे आहेत. तर त्यांचे सगळे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही इथे प्रयत्न करत आहोत. स्वतःची शाळा कॉलेज काढून शिक्षण सम्राट होण्यापेक्षा आम्हाला वाटतं की आम्हाला तुम्ही दगड द्या, त्या दगडातून आम्ही मूर्ती घडू आणि परत ती समाजाला अर्पण करू. त्यासाठी आम्हाला इथे बिफोर आणि आफ्टर स्कूलिंग प्रोजेक्ट आम्ही इथे राबवतो असं. फारच छान. आणि ह्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, शैक्षणिक सोडून इतर मलखांब काय, फिजिक्स लॅब काय, कम्प्युटर लॅब काय, हे शिकवायला तिथे लोक आहेत का, व्हॉलंटियर्स येतात का, काय कसं चालतं ते? आमच्याकडे एक ग्लोबल क्लासरूम नावाचा कन्सेप्ट आहे, ज्याच्या माध्यमातून फॉरेनची मुलंही आमच्याकडे शिकवायला येतात. सध्या आता जपानचा एक मुलगा आहे, ब्राझीलचा एक मुलगा आहे, नेपाळचा एक मुलगा आहे. तेही इथे 6 वीक राहतात आणि मुलांना इंग्लिश कम्युनिकेशन बाकीचं शिकवतात. आणि बाकीचे जे शिक्षक आहेत, जसे मलखांब असेल, लाठीकाठी असेल, चेस असेल, ते शिक्षक आठवड्यात 2 दिवस येऊन जाऊन करतात. अच्छा. खूपच छान. आता ही जी मुलं, आता तुम्ही म्हणालात एक जण बॅचलर्स त्यांनी पुरं केलं, कम्प्युटरचे कोर्सेस पुरे केले, तर ही मुलं अजूनही स्नेहवनशी संबंधित राहतात का, मग ते हळूहळू हो, बाहेर जवळपास पडतात? आमचा एक उद्देश असतो की मुलांना चांगले संस्कार देणं. त्यांना आम्हाला वापस काहीतरी देण्यापेक्षा त्यांनी समाजाला काहीतरी चांगलं द्यावं पुढे. आणि ते आपण जे करतोय ते श्रीकृष्णार्पणमस्तू म्हणायचं आणि सोडून द्यायचं आणि विसरून जायचं, हा आमचा स्वतःचा स्वभाव आहे. त्यामुळे आम्ही मुलांकडून काही अपेक्षा ठेवत नाही. पण जेव्हा त्यांना चांगले संस्कार आपण देतो, तेव्हा ते नक्कीच समाजामध्ये जाऊन परत काहीतरी चांगलं करतील, हा विश्वास असतो असं. अर्थातच. आणि एक प्रश्न आहे, म्हणजे आता तुम्ही एवढं सगळं कार्यक्रम सांगितला, आता 50 मुलं आहेत का किती मुलं आहेत आता? आता यावर्षी मागच्या वर्षीपर्यंत आमच्याकडे 50 मुलांची जबाबदारी होती. काही समाजातल्या चांगल्या लोकांनी आम्हाला एक 100 मुलांचं आणि 100 मुलींचं हॉस्टेल बांधून दिलं. अरे वा. आणि डॉक्टर रघुनाथ माशेलकर सरांसारख्या देव माणसाच्या हाताने त्याचं उद्घाटन झालं. तर त्यामुळे यावर्षी आम्ही ठरवलं जून पासून की आपण जास्तीत जास्त मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणायचं. यावर्षी जवळपास 70 ते 80 मुलं आमच्याकडे आहेत निवासी, आणि आजूबाजूचे जवळपास 120-130 आहेत. असे 200 मुलांची जबाबदारी आमच्याकडे आहे सध्या. अरे वा. त्यातले राहणारे निवासी 70 आहेत. आता असं होतं का कधी की मनात अनेक योजना असतात, कल्पना असतात, की हे करायचं आहे, हे करायचं आहे, हे करायचं आहे, फक्त आता या क्षणाला पैसे पुरेसे नाही आहेत किंवा मनुष्यबळ पुरेसं नाही आहे, व्हॉलंटियर्स पुरेसे नाही आहेत, असं होतं का? मग तुमच्या ते काय कल्पना आहेत पुढे ते करण्याच्या? असंख्य वेळा होतं सर. कारण काय होतं की 100 लोकांचं कुटुंब मी चालवतो. 100 लोकांचं कुटुंब चालवत असताना त्यांचं 2 टाइम जेवण, 2 टाइम नाश्ता, 7,000 पासून 70,000 पर्यंत मुलांच्या फीस आहेत, शैक्षणिक खर्च आहेत, असंख्य अडचणी आहेत. त्याच्यातून मार्ग काढत असताना हे बऱ्याच वेळेस होतं. आमच्याकडे स्वतःचं इन्कम असं 1 रुपयाही नाही. आम्ही समाजातून जे आम्हाला मदत मिळेल त्या सगळ्या मदतीवरच हा प्रकल्प चालतो. तर सरकारी मदत तेव्हा नाही. सरकारी मदत काही नाही सर. सरकारी अनुदान काही नाही आणि शेतकऱ्यांच्या मुलांसाठी असं सरकारी अनुदान वेगळं काही नाही. तर त्यामुळे आम्हाला भविष्यातही अनुदान मिळणार नाही. आम्ही त्यासाठी असंख्य प्रयत्न केले पण त्याला काही कुठेही यश येत नाही. तर त्यामुळे जे समाजातून चांगले माणसं मदत करतील तुमच्यासारखे, किंवा हे जे ऐकतील, हे ऐकून जे प्रेरणा घेतील, ते जे लोक मदत करतील त्या सगळ्या लोकांच्या मदतीवर हा प्रकल्प चालतो. तर त्यामुळे वर्षभराचा जवळपास 60 ते 70 लाख रुपये आमचा खर्च असतो. तर त्या नाही खर्च असं, भागवण्यासाठी नाही नाही, बोला. हा सर, सॉरी. नाही, मला एक प्रश्न होता की असा जो विचार केला की एका मुलाचा एका वर्षाचा खर्च मला करायचा आहे, तर तो किती हो, येतो? साधारणतः सर $600 तुम्ही वर्षाला जर दिले फक्त, तर त्याच्यातून एका मुलाचं पूर्ण वर्षभराचा खर्च, राहणं, खाणं, शिक्षण, संगोपन सगळं निघतो. तर त्यामुळे महिन्याला साधारणतः $50 जरी तुम्ही दिले तरी खूप झालं. तर त्या महिन्याला $50च्या माध्यमातून किंवा वर्षभराचा एकदा जर तुम्ही खर्च दिला,
तर या मुलाचं शैक्षणिक पालकत्व घेतलं जातं आणि त्याचा वर्षभराचा पूर्ण खर्च निघतो असे. तर त्याच्या माध्यमातून गौशाळा आहे, जेवणासाठी लागतो. तुम्ही तुमचे वाढदिवस असतील, अॅनिव्हर्सरी असतील, तुमच्या घरामध्ये कोणाचा स्मृतिदिन असेल, त्याच्या माध्यमातून तुम्ही नक्कीच मदत करू शकता असे. खरंय. दुसरा एक प्रश्न आहे, म्हणजे आता समजा असे देणगी तुम्ही उभी करू शकलात, मला माहिती तुम्ही आता अमेरिकेमध्ये येऊन गेलात, तर अशा देणग्या ज्या मिळतात, तर तुमचे पुढच्या वर्षासाठी म्हणा, पुढच्या 5 वर्षासाठी म्हणा, काय योजना आहेत डोक्यात, कसं वाढवायचं? आम्ही आता आमच्याकडे आता हे निवासी जे प्रकल्प आहे त्याला ऑपरेशन कॉस्ट खूप लागते. त्या ऑपरेशन कॉस्टसाठी आम्हाला जास्त मदत लागणार आहे. त्यानंतर आता मुलींच्या शिक्षणावर आम्हाला जास्त काम करायचं आहे. आमच्याकडे 100 मुलींचं हॉस्टेल उभं आहे. पण आम्हाला समाजातून जर चांगली मदत मिळाली तर यावर्षी आम्ही आता 15 मुलींना चांगलं शिक्षण देतो, इथे निवासी आहेत. तर पुढच्या वर्षी अजून जास्तीत जास्त मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणायचंय, मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणायचंय. जवळपास 200 मुलांची इथं कॅपॅसिटी आहे आता. तर त्यामुळे त्या गोष्टीवर काम करायचंय. आम्हाला असं वाटतं की कोण्याही मुलाचं शिक्षण थांबू नये, त्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करायचे. आणि त्याच्यानंतर हायर एज्युकेशन आहे, हायर एज्युकेशनवर त्या मुलांना पुढे न्यायचे, त्यांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बळ द्यायचे. पण कोणतंही काही झालं तरी तिथे मदतीशिवाय ते कोणतंही काम पुढे जात नाही. आणि मग इथे मॅन पॉवर आम्हाला पाहिजे, की तुमच्यासारखे काही लोक आहेत जे इथे येऊन मुलांना शिकू शकतील, जे इथं आम्हाला फिजिकली मदत करतील. कार्यकर्त्यांची फार कमी आहे, मोठ्या मोठ्या संस्थांसोबत कार्यकर्ते असतात. तर आम्हाला असं वाटतं की तुमच्यासारखे जे लोक आहेत ज्यांना इच्छा आहे की या संस्थेसोबत त्यांनी जोडलं जावं आणि त्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी म्हणा, किंवा मदत जमा करण्यासाठी म्हणा, किंवा असंख्य कोण्याही गोष्टीसाठी आमच्याशी जोडलं जाऊन काम करावं, सोबत एक सहकारी म्हणून, मित्र म्हणून, आमचं मेंटर म्हणून आमच्याशी जोडलं जावं, असं आम्हाला वाटतं. तर त्यासाठी आमची वेबसाईट आहे स्नेहवनची. त्याच्या माध्यमातून आम्हाला FCRA असल्यामुळे जगातल्या कोण्याही कोपऱ्यातून आम्हाला मदत घेता येते. आमचं बेनिविटीवर रजिस्टर आहे, ज्याच्या माध्यमातून ऍपल, गुगल, मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपन्या तिथे मॅच करतात. IDRF असेल, मराठी विश्व असेल, महाराष्ट्र फाउंडेशन असेल, अशा संस्थांसोबत आम्ही कनेक्टेड आहोत, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला तिथे US चा टॅक्स बेनिफिटही मिळतो. तर तुम्ही जोडलं जावं असं आम्हाला वाटतं. आणि त्याच्या माध्यमातून एक चांगलं काम, एक चांगलं समाज उभं करण्यासाठी आपल्याला योगदान देता येईल असा आमचा विश्वास आहे. असं. नाही, खूपच चांगली कल्पना आहे ती. आणि अर्थातच तिथे डोनेशन दिली तर कित्येकदा कंपनी मॅच करते ती. आणि तुम्ही बेनिफिटचा उल्लेख केला ते चांगलं झालं, की बऱ्याच लोकांना कदाचित माहिती नसतं. स्नेहवनचं नाव तुमच्या कंपनीच्या पटावर नसेल कदाचित, पण बेनिफिट तर्फे पैसे दिले तर ते तुम्हाला मिळू शकतात आणि त्याचाही फायदा होऊ शकतो. बरोबर. खूपच चांगलं आणि कार्य आहे. माझं स्नेहवनचं गुगलवर तुम्ही नाव टाकलं स्नेहवन, तर तुमचं इंस्टाग्राम असेल, लिंक्डइन असेल, फेसबुक असेल, सगळीकडे स्नेहवनचा प्रेझेन्स आहे. तिथे तुम्ही फॉलो करून तिथं नंबर वगैरे माझा मिळेल आणि तिथून तुम्ही काय प्रश्न असतील तर तुम्ही डायरेक्ट मला विचारू शकता, मला कॉल करू शकता असे. अगदी. खूपच चांगलं कार्य आहे. मला स्वतःला आणखी एक गोष्ट सांगावीशी वाटते, की ह्या गेल्या जानेवारीमध्ये मला स्वतःला स्नेहवनला भेट द्यायची संधी मिळाली. जे आपण व्हिडिओमध्ये थोडंसं बघितलं ते मी स्वतःच्या डोळ्याने बघितलं. खरं तर आम्हाला फिरवून माहिती दिली ती स्नेहवन मधल्या एका किती 10-12 वर्षाच्या मुलाने दिली. आणि ज्या कॉन्फिडेंटली तो बोलत होता, माहिती सांगत होता, ज्या प्रेमाने तो माहिती सांगत होता, त्यातनं ती खरी साक्ष होती माझ्या मते, की स्नेहवन मध्ये कसं कार्य चालतं आणि ती मुलं कशी तयार होत आहेत. आणि ते बघणं खूप सुखाचं होतं. तर माझं तर मी तर म्हणेन की ज्यांना शक्य आहे, तुम्ही जर पुणे आळंदी भागामध्ये जाणार असाल तर अवश्य स्नेहवनला भेट द्या. अशोकच्या वतीने मी आमंत्रण देतोय हे, की तुम्ही नक्की अवश्य भेट नक्की. द्या. हो हो हो. नाही नाही, माझंही आमंत्रण असेल, आग्रहाचं आमंत्रण असेल की तुम्ही आमच्याकडे जेवायला या, आमच्याकडे राहायला या. जेव्हा तुम्ही भारतात याल तेव्हा तुम्ही आवर्जून स्नेहवनला भेट द्या. थोड्या वेळासाठी जरी आळंदीला आलात तरी आळंदीपासून हार्डली 10 मिनिटाच्या अंतरावर आमची संस्था आहे. किंवा तुमच्या इथलचे मित्र असतील जे इथे पुण्या मुंबईमध्ये राहतात, महाराष्ट्रात राहतात, तर त्यांनाही आवर्जून स्नेहवन बद्दल सांगा आणि त्यांना नुसतं भेटायला पाठवा. बघून जेव्हा तुम्हाला डोळ्यांनी चांगलं वाटेल तेव्हा तुम्हाला जे काही शक्य होईल ती मदत करा किंवा आमच्यासोबत जोडले जा. पण एकदा बघायला नक्की या. तर अशोक, मी स्वतः बघितलेलं आहे ते, आणि मला खरंच त्याचं कौतुक वाटलं, की शून्यातून विश्व उभं करणं आपण नुसती फ्रेज ऐकतो, पण म्हणजे काय असतं आणि ते किती कठीण असेल ते स्नेहवन प्रत्यक्ष बघितल्यानंतर लक्षात येतं. तुमच्या या कार्यक्रमाबद्दल, या कार्याबद्दल अनेक शुभेच्छा. तुम्हाला असंच यश मिळत राहू. तुमची जी मुलं आता आहेत तिथे, ती अशीच जास्ती शिकून पुढे पुढे जाऊ देत आयुष्यात.
आणि असंच कार्य पुढे चालू ठेवू दे. आमच्या अनेक शुभेच्छा आणि हा वेळ दिल्यासाठी धन्यवाद. मराठी धन्यवाद. विश्वाचे धन्यवाद त्यांनी हा कार्यक्रम करू दिल्याबद्दल आणि प्रसारित केल्याबद्दल. सो धन्यवाद. अनघा, थँक यू व्हेरी मच.